हे आम्ही पुशेगावच्या यात्रेला गेल्यावर बघा पीठ आणलं होतं रेडीमेडच, म्हणजे फिश वगैरे, फिश फ्राय आणि चिकन मंचुरियन वगैरे बनवायचं. मग आता बरेच दिवस झालं आणलं होतं, पण ते माझ्या लक्षातच नव्हतं पीठ आणलं आहे म्हणून. मग मुलं गेले होते तर चिकन आणलं होतं, म्हटलं चला करून बघूया. ह्याच्या अगोदर आणलं होतं पण छान होतं बघा. पण आता म्हटलं हे कसं आहे बघूया. फक्त पीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकून. ते रेडीमेड आहे म्हटल्यावर काय फक्त लावून ठेवायचं, थोड्या वेळानं बनवायचं. आता अगोदर आणलं होतं ते छान लागलं होतं, म्हटलं आता ही कसं लागतं बघूया. आणून झालं बरेच दिवस, पण एक्सपायर वगैरे काही झालं नाही. तर म्हटलं बनवूया. मग छान असं मळून घेतलं आणि कढईमध्ये तेल ठेवलं तापायला. मग म्हटलं तळून बघूया. आणि थोडंसं बिर्याणी बनवायला आणलं होतं वेगळं चिकन, आणि हे फक्त मऊ मऊ आणलं होतं. मग म्हटलं तळून घेऊया छानपैकी. पण ह्यावेळेस काय एवढं टेस्ट लागली नाही बघा, कारण किती वेळ तळलं तरी ना ते आतमधून चिकन शिजल्यासारखंच नव्हतं, असं वेगळंच रबरावणी लागत होतं. आता पिठामध्ये दोष होता का काय माहिती. आता चिकन तर आम्ही बिर्याणी केली होती पण छान झाली होती, पण जसं आहे तसंच. मग पुन्हा बऱ्याच वेळ तळलं आणि मस्त सॉससोबत खाल्लं, पण छान लागलं. बऱ्याच दिवसांनी असलं खाल्लं. जास्त बाहेरचं पण खात नाही आम्ही, त्यामुळे मुलांना घरी करून दिलेलं चांगलं असते. कारण बाहेर कसं बनवतात ते काय आपण बघू शकत नाही. त्या चौघांनी मिळून आम्ही पार्टी केली. तर तुम्ही असं खाताय का मला कमेंटमध्ये सांगा. जास्त आमच्या चिकन खात नाहीत, पण मुलांना कधीतरी इच्छा झाली का द्यावं लागते. पण जास्त सारखं सारखं खाल्लेलं हे शरीरासाठी चांगलं नसतं. आता आमचं चौघांचं आहे म्हटल्यावर काय एक 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 सगळ्यांनी पीस उचलले का खाऊन टाकली. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. आणि या पार्टी करायला साधी आणि सिंपल. आमच्या चालल्या होत्या गप्पा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. चला बाय, पुन्हा भेटू.